Actually, I have been a Sanskrit student since 7th standard, so I understand. वो अरोरा है, राघव अरोरा, उसका बहुत अच्छा है संस्कृत का ज्ञान और 100% मार्क्स प्राप्त किए हैं। वो शिल्पा जी का पुत्र है राघव। राघव खड़े हो जाओ। किसी और का प्रश्न है क्या अभी? मेरा प्रश्न था ये जितने भी संकेत बताए हैं इनका कुछ वेरिफिकेशन भी हुआ है क्या? हुआ है ना। मैंने बताया आपको कि उस्मानाबाद मंडल, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट एंड सोलापुर डिस्ट्रिक्ट में वो हमेशा अकाल होता है, हमेशा जलाभवा भवति। अतः उदय कुलकर्णी, अजित वर्तक खान, इन लोगों ने मुझे बताया आप 50 स्पॉट देखिए, 50 स्थानांनी अभ्यास करके आप वो निश्चित करो वहाँ रेजिस्टिविटी पद्धत्या यानी काही जी प्रिडिक्शंस आएगी तो हम देख लेंगे वराह मीन साइंटिफिक। सो उन्होंने वैसा प्रयत्न किया और उनको यश प्राप्त हुआ। और जब ऐसा लगा कि ये बिल्कुल साइंटिफिक है और जब डॉक्टर रमेश आगाशे, वाटर बोर्ड दिल्ली, उन्होंने जब मेरा आर्टिकल पढ़े तब उन्होंने कहा मुझे कि ये बिल्कुल साइंटिफिक है, विज्ञानिष्ठ है और महाराष्ट्र गवर्नमेंट के पास यस दे दो, ये बिल्कुल साइंटिफिक है। और ये आपकी थीसिस का पूरा वर्क है जो आपने अभी आज बताया है, तो इस पर कुछ आपने पब्लिकेशन भी किए हैं क्या? हाँ, किए हैं। मेरी पुस्तक है सकाळ प्रकाशन पुणे में, वराहमिहीराच्या जमिनीखालचा पाण्याचा शोध, इट इज मराठी and there is English book, but only one copy of projects I have brought for Prasad ji, and if anybody wants to take that you can get. ये पुस्तक है and ये बुकलेट मैंने दिए हैं कि कौन भी यहाँ वो वराहमिहीर जी की ये लक्षण and indicators ये दृष्टवा we can find underground water. ये बहुत सुलभ है, not expensive. Today's borewell they are very expensive. वराहमिहीर, क्योंकि वराहमिहीर की ये पद्धति निसर्ग से correlated with nature only. There are rocks, there are termites, there are trees, there are soil. So that is correlated in collaboration with nature only. So the ecology of nature, in nature, this is वराहमिहीरास दकारगला। ये पुस्तक आप बता रही है कि पुस्तक जो है वो है उपलब्ध है, परंतु कोई जर्नल्स वगैरह भी है क्या इस आपके काम पर? जर्नल्स पब्लिकेशन भी किए हैं? हाँ किए हैं, हाँ किए हैं। वो प्रसाद जी के पास है, जो मेरा कुछ है ना साहित्य वो उनके पास है। आपको अगर एशियन है इंडिया, डॉक्टर वायल नेने, जब उन्होंने पढ़ा तो उन्होंने मुझे बुलाया हैदराबाद, इक्रीसैट, आपने नाम सुना होगा इक्रीसैट का, तो उन्होंने इंटरव्यू लिया और उन्होंने बताया कि आप वी वॉन्ट स्ट्रॉंग रेफरन्सेस, ठोकताळे नको, कारण पूर्वीचे लोक ठोकताळ्यांनी की वासनीचा वेले मग तिथं पाणी असतं, औदुंबर तिथं पाणी असतं असं ठोकताय. देयर मस्ट बी साइंटिफिक रेफरेंसेस आर मस्ट. एंड आफ्टर इंटरव्यू के बाद उन्होंने छपा दिया, वो 7 पेजेस है, वो सब मेरा साहित्य वो शिल्पा अरोरा और प्रसाद जी के पास है, जिनको चाहिए मैं जरूर देंगे आपको. एक बात मैं यहाँ पे रिक्वेस्ट करना चाहूँगा कि अब जब भी आप नेक्स्ट अपनी पुस्तक छपवाते हैं या फिर जो भी, तो एक विनती ये है कि आप वराहमिहीर को जो एक्चुअल पीरियड है कि विक्रम संवत 57 बिफोर क्राइस्ट वो आए, वो एजुकेशन में हमारे भारतीय शिक्षा पद्धति में आना चाहिए. जरूर जरूर, क्योंकि दिस इज नीड ऑफ आवर, कि अगर किसी एक ऐसे व्यक्ति का जीवन काल से 500 साल खा गए तो वो सच में
हमें सच में वो देख करके बहुत क्षुब्ध होता है कि कालिदास के विक्रमादित्य जैसा राजा जो चक्रवर्ती सम्राट कहे जाते हैं, जिन्होंने अयोध्या का एस्टेब्लिशमेंट किया, उनकी पूरी रेटिंग खा गए। नवरत्न जो थे उन नवरत्नों के अलग अलग शब्द इधर उधर कर दिए। तो मैं चाहूंगा कि इनके विषय पे जब भी आप लिखते हैं या बोलते हैं तो वो विक्रम संवत से आप अवश्य अच्छा, गोविंदस्य सहायः वो ये गूगल मीट पर गोविंद जी ने बहुत महत्वपूर्ण ज्योतिर्विद वर्णम वो ग्रंथ का वो स्ट्रॉन्ग देते हैं। अच्छा सर, whatever indications you have shown in this booklet, wherever water is available. So are there any case studies? Suppose if we want to implement in Marathwada, so Usmanabad is definitely in Marathwada, but apart from that, if we want to do it in Sambhajinagar, Bid or Nanded area, so are there any case studies before some cases are happened? जो फीडबैक है मेरे पास बताती हूँ, वो लातूर समीपे रामेगाव ग्राम असते रामेगाव इंग्लिश मध्ये सांगा बरोबर। एकम लक्षण तत्र वरामिरस्य पूर्वेण मराठीत त्यांना मराठीत सांग मराठी सांगू का? चालेल ना, त्यांना कळलं नाही संस्कृत मराठी पीपल आली। तर लातूर मध्ये एक जेव्हा माझं हे छापलं गेलं तर प्रकाश पाटीलचा मला फोन आला आणि तुम्ही जे वर्णन केलं वरामिरेचं की पांढरा सर्प वाळव्या हे दिसलंय आणि हे तुम्ही बघायला या, तर तिथं मी गेले आणि ते स्थळ मी पाहिलं। तर आता तुम्ही बघू शकता रामेगाव प्रकाश पाटील। नंतर अंबेजोगाईला धानोरा नावाचं गाव आहे, तर तिथं असं मला दिसलं की अश्वंतक म्हणजे आपट्याचं झाड। आता सुद्धा आपण जर गेलो ना तर शेतकरी म्हणतात की आपट्याचं झाड हे पाण्याचं निदर्शक आहे। तर तिथं मला असं दिसलं की अश्वंतक आणि बोर हे एकत्र दिसले आणि हा मुंदडा महेंद्र मुंदडा यांचा स्पॉट आहे, तर तिथं अजून पाणी आहे हे मी सांगितलेल्या लक्षणावर त्यांनी घेतलं। सांगोल्याजवळ बागलवाडी नावाचं गाव आहे, तिथं तुळशीराम साळुंकेनी वराहमिरेचं बद्री वृक्षाचं लक्षण सांगितलं, तिथे त्यांना पाणी लागलं। नांदेडमध्ये किनवट नावाचं गाव आहे, शंकर जाधव नाव आहे त्यांचं, तिथं ही सगळे वृक्ष वराहमिरेचे ते म्हणले मला एकत्र सापडले। औदुंबर सापडला, बेलवृक्ष बेलवृक्ष वड पिंपळ असतील तिथं पाणी असतं सांगितलं आणि अंजीर सदृश दगड मला सापडला की जो वराहमिरेने तिथं सांगितला। नंतर औरंगाबादून शिरीष वजरेकर त्यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की मला वराहमिर पद्धतीने पाणी मिळालं। याकूब जाहीर बेग यांचं त्र्यंबकेश्वरच्या जवळ महिरावणी नावाचं गाव आहे, तर तिथं त्यांना वराहमिराच्या पद्धतीने पाणी सापडलं। करमाळ्याजवळ वंजारवाडी नावाचं गाव आहे, अगदी खेड आहे, तर तिथं पूर्ण वराहमिराची माती खडक आणि झाडं सापडली। नंतर विदर्भामध्ये कृषी अधिकारी एक दिगंबर इंगोले त्यांना मिळालं, नांदेडमध्ये मुंदडांना मिळालं, वर्ध्याला श्रीकांत राऊतना मिळालं आणि इंदापूरला सदाशिव शिंदे। तर हे सगळे की प्रत्यक्ष यांचे दूरध्वनी आले मला असे, आणि काही ठिकाणी मी जाऊन प्रत्यक्ष पाहिलं हे। तर 2005 सालापासून हे काम मी केलं आणि जेव्हा हे काम आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यात चंद्रगिरी पर्वतावर आज 157 बोरवेले की वराहमिर पद्धतीने काम तिथं केलेले आता आहेत तिथं, मी त्याचे फक्त फोटो लावले। प्रसादांचं काम मग आंध्र प्रदेशात जर हे काम होतं तर महाराष्ट्रात का होऊ नये हा विचार करून मग ही मी प्रेरणा घेतली आणि माझ्या लहानपणी 5व्या वर्षी दकारगल हे वडिलांचे शब्द कानावर पडले, कारण ते जिओलॉजिस्ट होते, त्यांनी अनेक पद्धतीने अभ्यास केला, त्यातला दकारगलम याच्यावर त्यांचा भर होता। आणि मग मला हे लक्षात आलं की जेव्हा तिरुपतीला आर्यस विद्यापीठे तत्र सेमिनार प्रबोधन वर्ग असली आणि तिथं सांगितलं की सायन्स इन संस्कृते विज्ञानम कथम अस्ति न सा केवलम पुरोहितानां भाषा, तर संस्कृते विज्ञानम अस्ति, तर हा विषय घेऊन तुम्ही बोला। मग मी हा विषय दकारगल घेतला आणि तो नंतर प्रसिद्ध झाला। भारतात माझे असे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन 15-16 झाले, नंतर 200 मुलांना मी संस्कृत बोलायला तयार केलं, माझी 4 पुस्तकं छापली गेली, नॅशनल इंटरनॅशनल लेखन झालं आणि आता ही प्रसाद महोदय ही एतादृशः शुभ अवसरः दत्तः अतः वारंवारं तत्र हार्दिकं तत्र शुभाशया तान् प्रति कृतज्ञता
शिल्पा अरोरा, मिश्रा जी, गोविंद जी, सर्वे जनाः CSL संस्थायाः सर्वे जनाः सर्वे धन्यवादाः धन्यवादाः धन्यवादाः। अंतिम पड़ाव पर मैं निवेदन करूंगा डॉक्टर प्रसाद जी से कि वो आकर के इस चर्चा पर धन्यवाद प्रस्ताव रखें।